आणि त्याआधी एक मोठी बातमी, पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या झालेली आहे। या घडीची मोठी बातमी आली आहे। पंचायत समितीच्या सभापतीची हत्या झालेली आहे। हा माजी सभापती आहे ज्याची हत्या झाली आहे। गडचिरोलीत माओवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे। घरातून उचलून नेऊन सुखराम मडावी यांची हत्या करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम महाकू मडावी यांची माओवाद्यांनी रात्री उशिरा हत्या केली आहे। मडावी यांच्या घरातून त्यांना उचलून नेण्यात आलं आणि गावाजवळच्या दानावर त्यांची हत्या करण्यात आली। मृतदेहाजवळ माओवाद्यांनी पत्रक टाकलंय आणि त्यात त्यांचा पोलीस खबऱ्या असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया। महेश, ही मोठी बातमी, दुःखद घटना आहे, काय सांगाल? हत्या करण्यात आली आहे एका माजी सभापतीची। सुवर्ण भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती आहेत सुखराम मडावी। हे त्यांच्या घरात असताना कियर येथील त्यांच्या घरातून माओवाद्यांनी त्यांना उचलून नेलं आणि गावाच्या बाहेर नेऊन त्यांची हत्या केली आणि त्याचा मृतदेह त्यांनी त्या ठिकाणी टाकून दिलेला आहे। त्या ठिकाणी पत्रक टाकलेलं आहे, त्याचा पोलिसांचा खबऱ्याचा उल्लेख केलेला आहे आणि अलीकडे जी पोलीस ठाण्याची निर्मिती झालेली आहे पेनगोंड आणि इतर, त्याच्यासाठी सुद्धा याला जबाबदार ठरवून त्यांनी त्यात ही हत्या करत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आपण एकूण जर बघितलं तर सध्या माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। पोलीस ठाण्यांची निर्मिती होत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हत्या करून दहशत पसरवण्याचा एक प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। आता पोलिसांनी त्या भागात सर्चिंग ऑपरेशन वगैरे आज सकाळपासून सुरू केलेलं आहे, मात्र ही घटना करून माओवाद्यांनी आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। नक्की, धन्यवाद महेश माहिती दिल्याबद्दल।